नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी, तर वंचित बहुजन आघाडीचा समसमान 12 जागांचा फॉर्म्युला। तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभेच्या निवडणुकीचे वेध सर्व पक्षांना लागले असून जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये विविध पक्षांमध्ये कलगीतुरा लागला आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागांपैकी सर्वांना प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला मांडला आहे। तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 23 जागांची मागणी लावून धरली आहे। त्यामुळे आता 23 जागा या थोड्या जास्त असून एकट्याने 23 जागा घेतल्यास काँग्रेसला काय उरणार असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे। सामंजस्याने प्रत्येकाला जागा दिल्यास एकमेकांसोबत उभे राहून भाजपबरोबर लढा देता येईल असे संजय निरुपम यांनी सांगितले आहे। 2019च्या भाजप युतीसोबत शिवसेनेला 23 जागा लढवल्या होत्या। त्यामुळे आता ठाकरे गट 23 जागांवर ठाम आहे। जर 23 जागा ठाकरे गटाला दिल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उरतात 25 जागा। त्यांचे समसमान वाटप केल्यास एकाला 12 आणि एकाला 13 जागा मिळतील असं संजय राऊत यांनी दिल्लीत 23 जागा ठाकरे गटाला देण्याचे आश्वासन मिळाल्याचं म्हटलं आहे। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकाला समसमान 12 जागा मिळाव्यात असे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिले आहे। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाविकास आघाडीत आगामी लोकसभेच्या जागा वाटपावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे। एकीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 23 जागांची मागणी लावून धरली आहे, तर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी 23 जागा थोड्या जास्त होतात मग आम्हाला काय उरणार अशी भूमिका घेतली आहे। तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना समसमान असे प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला आणल्याने आणखीनच आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे का, याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।